अब ये सरकार जो है इसे हिंदू ने चुन के दिया है और जो 21 विद्यार्थी मरे हुए हैं ये कौन है? ये हिंदू नहीं है। फिर अगरचे वो हिंदू है और आप उनकी मांगे नहीं मान रहे हो, इसका मतलब आप हिंदू की सरकार नहीं हो। ये सरकार सिर्फ कुछ पूंजीपतियों की और चड्डी वालों की सरकार है। हा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा तातडीने दिला पाहिजे. पण हे सरकार हिटलरशाही सरकार आहे. या शिक्षक मंत्री धर्मेंद्र प्रधान हा इतका मोठा माणूस आहे का? HT न्यूज इंडिया, सच के साथ। मैं अब्दुल कदीर बख्श HT न्यूज इंडिया में आप सभी का स्वागत करता हूं। जैसा कि देश में जंतर मंतर पर जो विद्यार्थियों का प्रोटेस्ट चल रहा है, वहां पर दिल्ली पुलिस द्वारा लाठीचार्ज किया गया है। विद्यार्थियों की जो मांग है धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा दो, और इसी के विरोध में दिल्ली के जंतर मंतर पर पिछले कई दिनों से आंदोलन चल रहा है। लेकिन वहां पर पुलिस द्वारा और सरकार द्वारा जिस तरीके से बर्बरता दिखाई जा रही है, उसके निषेध में पूरे देश भर में आंदोलन चल रहे हैं। उसी तरह महाराष्ट्र बंद का एक ऐलान वंचित बहुजन आघाड़ी द्वारा किया गया था, जिसके उपलक्ष्य में हिंगन घाट की जो सभी सब पक्ष के जो लोग हैं, संगठन है, विद्यार्थी है, महिलाएं हैं, उन्होंने हिंगन घाट में आज बंद की घोषणा की और एक मोर्चा शहर का गश्त करता हुआ उप विभागीय अधिकारी कार्यालय में निवेदन देने के लिए आया। उनकी जो मांगे है, उनका क्या कहना है, उन्हीं से हम जानते हैं इस विषय के बारे में। महाराष्ट्र राज्यातला युवक मराठी माणूस अभिजित दिपके हा फॉरेनले राहत होता, जॉब करत होता. त्याला असं कळलं का युवकांना कुठेतरी अपमानित करत आहे. त्यांनी हा लढा सुरू केला. चालू केल्यानंतर विशेष असा झाला की आज जे नीट पेपर फुटी, अनेक पेपर फुटी झालेली आतापर्यंत, पण नीट पेपर फुटीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कमीत कमी 21 मुलांचे नाव समोर आलेलं आहे की त्यांनी आत्महत्या केलेली आहे. पण आकडा तसा जर आपण पाहिला तर 300-350 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. अभिजित दिपकेनी जंतर मंतरवर न्याय मागण्यासाठी का 21 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. हा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा तातडीने दिला पाहिजे. यांच्यामुळे आज 21 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. पण हे सरकार हिटलरशाही सरकार आहे. अभिजित दिपके ह्या युवांना, आज सोनम वांगचुक हा आपल्या देशाचा सायंटिस्ट आहे, यांनी याला समर्थन केलं आणि जंतर मंतरवर उपोषण सुरू केलं, अन्न त्याग सुरू केला. सोनम वांगचुकचा 21वा दिवस होता. 21वा दिवस असताना त्याला बेरहमीनं या सरकारने आणि त्या दिल्ली पोलीसवाल्यांनी बेरहमीनं सिव्हिल कपडे घालून त्यांना आल्यानंतर त्यांना खिचत ओढत घेऊन गेले. ओढत घेऊन गेल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यांच्या परिवाराला सुद्धा भेटू देत नव्हते, कोणाला नेत्यांना सुद्धा भेटू देत नव्हते. यांची मागणी काय होती हो? फक्त जे 21 मुलं आत्महत्या केलेली आहे, या शिक्षक मंत्री धर्मेंद्र प्रधान हा इतका मोठा माणूस आहे का? हा तर एक देवाचा अवतार वाटून राहिला का त्याचा राजीनामा घेऊन राहिली हे सरकार नाही घेत आहे. आणि याच्यासाठी तो अभिजित दिपके रस्त्यावर उतरून महिन्याभरापासून तो दिल्ली जंतर मंतरवर बसलेला आहे, आंदोलन करत आहे. पण आज परिस्थिती मोठी वाईट झालेली आहे. आता जो मोर्चा झाला दिल्लीला संसदवर, तिथं जे युवक होते, जे स्टुडंट होते, हे स्टुडंट अनेक मोठ्या संख्येनं मराठी होते, हिंदू समाजाचे होते, बहुजन समाजाचे होते, शीख समाजाचे होते, सर्व समाजाचे स्टुडंट होते. पण त्यांना मारहाण कशा पद्धतीनं झाली? बेरहमीनं मारलं त्यांना. म्हणजे आपण जनावराला जेवढ्या पद्धतीनं मारत नाही तेवढ्या वाईट पद्धतीनं त्या मुलांना मारहाण केली, स्टुडंटना मारहाण केली. त्या मुलीचं शर्ट स्कर्ट फाडून तिच्या छातीवर भुक्क्या मारत आहे तिचे पोलीस. मला बघा, हे ज्या पद्धतीनं गुंडे, त्या पद्धतीनं तिथं पोलीसच्या ड्रेसमध्ये गुंडे बोलवण्यात आले. या सत्तेधारी सरकारनं आज या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. आज के भारत बंद में हिंगन घाट शहर शामिल है और जिस जंतर मंतर पे ये विद्यार्थियों पे, छात्रों पे जो अमानुष तरीके से लाठी हल्ला हुआ है, उसका हम निषेध कर रहे हैं। मेरा सवाल एक ही है इस सरकार से कि मांग क्या है? मांग है जो 21 छात्र आत्महत्या किए हुए, उनके पालकों को 1-1 करोड़ रुपए देना चाहिए और ये शिक्षा मंत्री ने इस्तीफा देना चाहिए। अब ये सरकार जो है इसे हिंदू ने चुन के दिया है और हिंदू की सरकार है और जो 21 विद्यार्थी मरे हुए हैं ये कौन है? ये हिंदू नहीं है। और जिनकी भरपाई करने की बात सोनम वांगचुक और अभिजीत दिपके जी कर रहे हैं, वो हिंदू नहीं है। फिर अगरचे वो हिंदू है और आप उनकी मांगे नहीं मान रहे हो, इसका मतलब आप हिंदू की सरकार नहीं हो।
ये सरकार हिंदू की नहीं है, ये सरकार सिर्फ कुछ पूंजीपतियों की और चड्डी वालों की सरकार है। और इसलिए ये बच्चे, इन बच्चों पे लाठीमार हुआ है। 21 लाख बच्चे हिंदू बच्चे हैं, ये आतंकवादी नहीं है, पाकिस्तान से आए हुए नहीं है, ये यहाँ भारत देश की सपूत है। और उन पे लाठीचार्ज इस सरकार ने किया हुआ है, मैं उसका निषेध करता हूं। और ये जो सरकार है, इस सरकार की जो विचारधारा है उसका निषेध करता हूं। और इस देश की जनता को मैं एक संदेश देना चाहता हूं कि दोस्तों समझ लो, आपने हिंदू की सरकार चुनी है और हिंदू पे अत्याचार हो रहा है, आप समझ लो आपको क्या समझना है। धन्यवाद। आज आम्ही इथे सर्वजण एका अतिशय गंभीर विषयाला अनुसरून जी आमच्या विद्यार्थ्यांशी निगडीत आहे, आमच्या विद्यार्थ्यांना जे शांततापूर्ण प्रोटेस्ट करत होते दिल्लीला, त्या विद्यार्थ्यांना अतिशय ब्रुटली मारण्यात आलं। आणि त्याचं आपण जर बघाल प्रत्येक सोशल मीडियावर आपल्याला त्याचं चित्र आपल्याला दिसत आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये या पद्धतीनं कधीही मारण्यात आलं नव्हतं। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या विषयाला अनुसरून 23 तारखेचा जो सर्व पक्ष, सर्व समविचारी लोक, सर्व विद्यार्थी संघटना, सर्व संघटनांना धरून आव्हान केलं होतं की आपण सर्वांनी यावेळेस प्रोटेस्ट केलं पाहिजे। त्याच गोष्टीला अनुसरून आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी, त्यांना न्याय मिळण्यासाठी हिंगणघाटवासियांना आव्हान केलं। आणि या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व हिंगणघाटवासी एकवटले, सर्व पक्षाचे लोक, सर्व संघटनेचे लोक एकवटून आजचा हा मोर्चा जो आहे यशस्वी केलेला आहे। हा जो आज मोर्चा काढलेला आहे तो धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावं, मोदी शहाचं सरकार निस्त नाबूद करण्यात यावं। कारण आमचे जे पेपर लीक झाले नीटचे, त्या निषेधार्थ 21-22 मुलांनी आत्महत्या केलेली आहे। या आत्महत्येच्या निषेधार्थ अभिजित दिपके आणि सोनमजी वांगचुक यांनी आज 26 दिवस झाले, सोनमजी वांगचुक हे उपोषणावर आहेत। त्यांचं म्हणणं एकच आहे की मला माझ्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या मला तुम्ही एका कागदावर लिहून द्या, मी माझं उपोषण सोडायला तयार आहे। पण मोदी सरकार हा एवढा आक्रोश आहे, एवढा उर्मट आहे की आज 26 दिवसापासून जो माणूस उपोषणाला बसून आहे, हाडाला काडी झालेली आहे, तरी त्याची दया येत नाही आणि त्यांनी एकही पत्र दिलेलं नाही आहे। जर सोनमजी वांगचुक जर काही झालं तर हे सर्व जबाबदारी मोदी सरकारवर येणार आहे आणि याच्यापेक्षाही जास्त हल्ला होणार आहे। केंद्र सरकारचे शिक्षण मंत्री यांनी फार मोठा गुन्हा केला आहे। येथील विद्यार्थ्यांवर लाठीमार केला आहे, विद्यार्थिनीचे कपडे फाडले आहे, अशा प्रकारचा फार मोठा गुन्हा केला आहे। भारतीय संविधानाने आपल्याला न्याय दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा आपल्याला संविधान दिलाय, त्या संविधानाप्रमाणे हा देश चालत नाही। हुकुमशाहीची सुरुवात झाली आहे, तेव्हा जनतेला मी म्हणतो की त्यावर खटले जे भरले विद्यार्थ्यांवर, त्यांना मारझोड झाली, त्यांचे खटले मागे घ्या, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपाचं सरकार हे अपयशी सरकार आहे। दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थ्यावरती जे अमानुष हल्ला झाला 20 तारखेला, त्या संदर्भात सन्माननीय आदरणीय प्रकाशजी आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्राला बंदची हाक दिली। त्या हाकमध्ये हिंगणघाट शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण हिंगणघाट शहर कडकडीत बंद करून समविचारी पक्ष यामध्ये सामील झाले आणि त्या सर्वांनी या आमच्या आजच्या आंदोलनाला सहकार्य केलं। यापुढेही ते सहकार्य असेच राहील आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेल्या हाकेला लोकांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाबद्दल संपूर्ण लोकांचे आज मी इथे धन्यवाद मानतो। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज़ इंडिया।